संत तुकाराम महाराज अभंग. हरीच्या दासांचा मी दास. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. संत तुकाराम महाराजांचा हरीच्या दासांचा मी दास हा अभंग मराठी भक्ती साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावपूर्ण रचना आहे. या अभंगात संत तुकारामांनी भक्तीचा खरा अर्थ, दास्यभाव, आत्मनिवेदनाची पराकाष्ठा व्यक्त केली आहे. हा अभंग त्यांच्या आध्यात्मिक अनुभवांचा, साहित्यिक प्रतिभेचा संगम आहे. हरीच्या दासांचा मी दास संत तुकाराम, मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. नीच वृत्ती काम परी मुखी तुझे नाम. तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. हरीच्या दासांचा मी दास या ओळीतून संत तुकारामांनी दास्य भक्तीचा एक अनोखा पैलू उलगडला आहे. दास्य भक्ती म्हणजे भगवंताचा दास होणे, त्याला पूर्णपणे शरण जाणे, स्वतःचा अहंकार विसर्जन करणे. परंतु संत तुकाराम येथे एक पाऊल पुढे जातात आणि म्हणतात की ते केवळ हरीचे दास नाहीत, तर हरीच्या दासांचेही दास आहेत. याचा अर्थ असा की ते भगवंताच्या भक्तांचेही सेवक बनू इच्छितात. हा दास्य भावाचा उच्च स्तर आहे, जिथे भगवंत स्वतःला सर्वात नीच आणि नम्र मानतो. या ओळीतून संत तुकाराम भक्तीतील नम्रता, आत्मनिवेदन यांचे दर्शन घडवतात. भगवंताच्या भक्ताचेही दास बनणे म्हणजे सर्व जीवांमध्ये हरीचा अंश पाहणे आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता, सेवाभाव ठेवणे. हा विचार भारतीय भक्ती परंपरेतील सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे, जिथे भक्ती केवळ भगवंतापुरती मर्यादित नसते, तर त्याच्या भक्तांपर्यंतही विस्तारते. संत तुकाराम यांचे विचार भक्ती, नम्रता, आत्मविश्वास यावर खोलवर प्रकाश टाकतात. त्यांच्या मते नम्रता ही स्वतःला नीच समजण्याची भावना नाही, तर ती स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव आहे. ते म्हणतात की खरी नम्रता ही स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून विश्वाशी एकरूप होण्याची कला आहे. त्यांनी नम्रतेचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की नम्रता म्हणजे स्वतःला कमी लेखणे नाही, तर स्वतःला आणि इतरांना एकाच विश्वाच्या अंश म्हणून पाहणे आहे. त्यांच्या मते भक्त जेव्हा स्वतःला नीच समजतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने अहंकाराच्या पलीकडे जातो. ते म्हणतात, जो स्वतःला नीच मानतो तो खरोखर स्वतःच्या मर्यादांची जाणीव ठेवतो, विश्वाच्या विशालतेपुढे नतमस्तक होतो. ही नम्रता आहे जी भक्ताला परमेश्वराशी जोडते. त्यांच्या प्रवचनातून असे दिसते की नम्रता ही स्वतःला कमी लेखण्याची बाब नाही, तर स्वतःच्या खऱ्या स्थानाची जाणीव आहे. संत तुकाराम यांचे विचार भक्ती आणि नम्रतेच्या संदर्भात पारंपरिक दृष्टिकोनापेक्षा वेगळे आहेत. ते म्हणतात, भक्ती ही बाह्य उपासना नाही, तर अंतर्मनाची शुद्धता आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला विश्वाच्या हातात सोपवता, तेव्हा नम्रता आपोआप येते. त्यांच्या मते नम्रता ही स्वतःला इतरांपेक्षा कमी समजण्याची स्पर्धा नाही, तर ती एक आंतरिक शांती आहे, जी तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाशी जोडते. त्यांनी नम्रतेचे महत्त्व सांगताना सांगितले, जो खरोखर नम्र आहे
तो कधी स्वतःला नीच समजणार नाही, कारण तो स्वतःला आणि विश्वाला एकच समजतो. नम्रता म्हणजे अहंकाराचा अभाव, आणि हा अभावच तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जातो. अशा प्रकारे संत तुकाराम यांचे विचार, भक्ती, नम्रतेचा एक नवीन दृष्टिकोन देतात, जिथे स्वतःला नीच समजणे हे अहंकाराच्या त्यागाचे प्रतीक आहे, आणि खरी नम्रता ही विश्वाशी एकरूप होण्याची अवस्था आहे. संत दासांच्या दासांचा या शब्दातून संत तुकारामांनी संतांच्या महिम्याचा गौरव केला आहे. संत हे भगवंताचे परम भक्त असतात, जे आपल्या जीवनातून भक्तीचा आदर्श प्रस्थापित करतात. तुकाराम स्वतःला संतांच्या दासांचा दास म्हणतात, म्हणजेच ते संतांच्या सेवकांचेही सेवक बनू इच्छितात. यातून त्यांची संतांप्रती असलेली श्रद्धा, त्यांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून संत हे भगवंत आणि भक्त यांच्यातील दुवा मानले जातात. ते भक्तांना भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात. तुकारामांचा हा दृष्टिकोन वारकरी संप्रदायाच्या मूलभूत तत्वाशी सुसंगत आहे, जिथे संतांचे चरण धरून भक्तीचा मार्ग सुलभ होतो असे मानले जाते. संत हे भगवंत आणि भक्त यांच्यातील दुवा मानले जातात. संत तुकाराम यांच्या मते संत म्हणजे केवळ धार्मिक व्यक्ती नाही, तर ते एक जागरूक चेतना आहे, जी स्वतःच्या आत्म्याशी जोडलेली असते आणि इतरांना त्या दिशेने मार्गदर्शन करते. संत हा एक असा दर्पण आहे, जो भक्ताला त्याच्या अंतर्मनातील सत्य दाखवतो. त्यांच्या शिकवणुकीनुसार संतांचे जीवन हे प्रेम, करुणा, सत्य यांचे मूर्त स्वरूप आहे. ते स्वतःच्या अनुभवातून बोलतात, नक्की केवळ शास्त्रांच्या आधारावर. संतांचे शब्द आणि कृती भक्ताला भगवंताच्या जवळ नेण्याचे कार्य करतात. खरा संत कोणत्याही परंपरेचा गुलाम नसतो. संत तुकाराम म्हणतात, तो स्वतःच्या साक्षीने जगतो आणि भक्तांना देखील स्वतःच्या अनुभवाने सत्य शोधण्यास प्रेरित करतो. संत म्हणजे एक फूल, जे स्वतःच्या सुगंधाने सर्वांना आकर्षित करते. त्याला कोणालाही बंधनात अडकवायचे नसते, तर मुक्त करायचे असते. संतांचे प्रेम बिनशर्त असते. ते सर्वांना समान दृष्टीने पाहतात आणि भक्ताच्या हृदयात भगवंताचा प्रकाश पाडतात. संतांचे कार्य भक्ताच्या मनातील अंधार दूर करणे आहे. संत तुकारामांच्या मते भक्त आणि भगवंत यांच्यातील अंतर हे केवळ अज्ञानामुळे आहे. संत हे अज्ञानाचा पडदा दूर करणारा प्रकाश आहे. ते भक्ताला स्वतःच्या आत डोकावण्यास शिकवतात, जेणेकरून तो स्वतः भगवंताशी एकरूप होऊ शकेल. संतांचे जीवन हे सतत ध्यान आणि आनंदात आहे, आणि त्यांच्या सहवासात भक्तालाही त्या आनंदाची झलक मिळते. संत तुकाराम यांनी संतांच्या सानिध्यात राहण्याचे महत्त्व सांगितले आहे. संतांच्या संगतीने तुमच्या मनातील विचार शांत होतात. तुम्ही स्वतःच्या सत्याच्या जवळ जाता. संताचा प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती ही भक्तासाठी मार्गदर्शक ठरते.
मग होतं कल्पवरी सुखे गर्भ वासहरी. इथे तुकारामांनी जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तीचा संदेश दिला आहे. गर्भवास म्हणजे जन्म घेणे आणि सुखे गर्भ वासहरी म्हणजे हरीच्या कृपेने जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होणे. इथे संत तुकाराम सांगतात की हरीच्या दासांचा दास बसल्याने त्यांना कल्पांपर्यंत म्हणजे अनंत काळापर्यंत सुख मिळेल आणि जन्म मृत्यूच्या दुःखमय चक्रातून मुक्ती मिळेल. हा विचार भक्ती मार्गातील परम लक्ष्याशी जोडला जातो, म्हणजे मोक्ष किंवा भगवंताशी एकरूप होणे. तुकारामांचा हा विश्वास आहे की भगवंताच्या आणि त्यांच्या भक्तांच्या सेवेतच खरी मुक्ती आहे. यातून भक्तीच्या पराकोटीचा अनुभव, आत्म्याचे परमेश्वराशी संनादन व्यक्त होते. हरीच्या कृपेने जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होणे ही संकल्पना भारतीय अध्यात्मात खूप महत्वाची आहे. संत तुकाराम जे आधुनिक युगातील एक क्रांतिकारी विचारवंत गुरु होते, यांनी या विषयावर खोलवर चिंतन केले आहे. त्यांच्या मते जन्म मृत्यूचे चक्र म्हणजे माणसाची अंतहीन भटकंती आहे, जी अज्ञान आणि मायेने बांधलेली आहे. सुटका म्हणजेच मोक्ष हा आत्म्याचा खरा स्वभाव ओळखण्याचा मार्ग आहे आणि तो हरीच्या कृपेनेच शक्य आहे. परंतु ही जी कृपा आहे ती बाह्य शक्तीपेक्षा आत्म्याच्या जागृतीतून प्राप्त होते. संत तुकारामांच्या मते हरीची कृपा ही कोणतीही बाह्य शक्ती नाही, तर ती तुमच्या आत दडलेली शक्ती आहे. ही कृपा तेव्हाच प्रगट होते जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे समर्पित करता. समर्पण म्हणजे अहंकाराचा त्याग, स्वतःला मर्यादित व्यक्तिमत्वापासून मुक्त करणे. संत तुकाराम म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वतःला हरीमध्ये विलीन करता तेव्हा तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होता. याचा अर्थ तुम्ही तुमच्या खऱ्या स्वरूपाशी म्हणजेच शुद्ध चेतनेशी एकरूप होता. संत तुकाराम यांनी ध्यानाला मोक्षाचा मुख्य मार्ग मानला. त्यांच्या मते ध्यानातून तुम्ही मनाच्या पलीकडे जाता, जिथे जन्म आणि मृत्यूच्या संकल्पना नष्ट होतात. समर्पण ही एक अशी प्रक्रिया आहे जी तुम्हाला तुमच्या अंतर्मनात डोकावण्याची संधी देते. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे जाणता तेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही शरीर, मन किंवा भावनांपेक्षा खूप मोठे आहात. ही जाणीवच तुम्हाला संसाराच्या चक्रातून मुक्त करते. हरीची कृपा म्हणजे तुमच्या आत असलेली अनंत शक्यता आहे. संत तुकारामांनी सांगितले की ही कृपा मिळवण्यासाठी कोणत्याही बाह्य अनुष्ठानांची गरज नाही, तर आत्मिक शुद्धता, प्रामाणिकतेची आवश्यकता आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला खऱ्या अर्थाने स्वीकारता तेव्हा तुम्ही हरीच्या कृपेचे पात्र बनता. ही कृपा तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाशी जोडते आणि तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होता. थोडक्यात संत तुकारामांच्या मते हरीच्या कृपेने सुटका म्हणजे स्वतःच्या शुद्ध चेतनेची ओळख. ही ओळख ध्यान, समर्पण, आत्मजागृतीद्वारे मिळते. जो या मार्गावर चालतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो आणि संसाराच्या बंधनातून सुटका मिळवतो. नीचवृत्ती काम
परिमुखी तुझे नाम. इथे आध्यात्मिक जीवनातील वास्तवतेचे चित्रण केलेले आहे. तुकाराम स्वतःला नीच वृत्तीचा म्हणतात, म्हणजेच ते स्वतःतील मानवी दुर्बलतांची, दोषांची जाणीव ठेवतात. परंतु तरीही त्यांच्या मुखात हरीचे नाम आहे. यातून नामस्मरणाचे महत्व अधोरेखित होते. तुकाराम सांगतात की माणूस कितीही अपूर्ण असला, त्याच्या मनात कितीही नीच विचार आले, तरी भगवंताचे नाव घेतल्याने तो शुद्ध होतो. ही ओळख भक्ताला आशा देते की परिपूर्णता प्राप्त नसली तरी भगवंताच्या नामात सामर्थ्य आहे, जे त्याला उद्धाराकडे नेऊ शकते. भगवंताचे नामस्मरण आणि त्यामुळे होणारी शुद्धता याविषयी संत तुकाराम यांचे विचार पारंपरिक धार्मिक दृष्टिकोनापेक्षा वेगळे आहेत, अधिक गहन आहेत. त्यांच्या मते नामस्मरण हा केवळ शब्दांचा जप नाही, तर तो एक आंतरिक प्रवास आहे, जो मनुष्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाकडे घेऊन जातो. त्यांच्या मते शुद्धता म्हणजे बाह्य नियम किंवा कर्मकांडांचे पालन नाही, तर मनाची आणि चेतनेची स्वच्छता. भगवंताचे नाव घेणे हा एक मार्ग आहे, जो मनाला शांत करतो, आत्म्याला स्वतःच्या मूळ स्वरूपाशी जोडतो. संत तुकाराम म्हणतात, नामस्मरण हे मनाला एकाग्र करण्याचे साधन आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या मंत्राचा किंवा भगवंताच्या नावाचा जप करता, तेव्हा तुमचे मन भटकण्यापासून थांबते आणि एका बिंदूवर स्थिर होते. ही स्थिरता तुम्हाला तुमच्या आंतरिक शांतीकडे घेऊन जाते. संत तुकाराम यांनी मंत्र जपाला एक प्रारंभिक पायरी मानली आहे, जी साधकाला ध्यानाच्या गहन अवस्थेकडे घेऊन जाते. त्यांच्या मते मंत्र जप हा मनाला शांत करण्याचा एक मार्ग आहे, परंतु तो अंतिम ध्येय नाही. तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. इथे संत तुकारामांनी आत्मसमर्पणाचा परमभाव व्यक्त केला आहे. संकल्प वेचावे म्हणजे स्वतःचे विचार, इच्छा, अहंकार भगवंताच्या सेवेत अर्पण करणे. यातून भक्तीतील निस्वार्थपणा, शरणागती दिसून येते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून संकल्पनांचे विसर्जन म्हणजे मनाची शुद्धता, भगवंताशी एकरूप होण्याची प्रक्रिया. तुकाराम येथे सांगतात की हरीच्या सेवेतच त्यांचे सर्व संकल्प पूर्ण होतात, त्यांचे जीवन अर्थपूर्ण बनते. हा विचार भक्तीच्या परमोच्च अवस्थेचे दर्शन घडतो, जिथे भक्त स्वतःला पूर्णपणे भगवंताच्या हाती सोपवतो. हरीच्या दासांचा मी दास हा अभंग संत तुकारामांच्या आध्यात्मिक साहित्यिक प्रतिभेचा उत्कृष्ट नमुना आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अभंग दास्य भक्ती, नामस्मरण, संतांचे महत्व, आत्मसमर्पण यांचे महत्व अधोरेखित करतो. तर साहित्यिक दृष्टिकोनातून त्याची साधी भाषा, ओवी, छंद, प्रतिकात्मकता, वैयक्तिकता यामुळे तो मराठी साहित्यातील एक अमर रचना बनतो. हा अभंग भक्ताला भगवंताच्या आणि त्याच्या भक्तांच्या सेवेत स्वतःला अर्पण करण्याची प्रेरणा देतो. तर साहित्यप्रेमींना त्याच्या शब्द सौंदर्यातून आनंद मिळतो. संत तुकारामांचा हा अभंग म्हणजे भक्ती आणि साहित्य यांचा सुंदर संगम आहे, जो आजही आपल्याला प्रेरित करतो आणि मार्गदर्शन करतो.
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.